तर किती जन्म आपले असंख्य आपले जन्म झालेले आहेत, नाही का? किती वेळा जन्म यावे किती व्हावे फजित. आणि जन्माला येणं म्हणजे चांगलं आहे का वाईट आहे? विचार जर केला तर जन्माला येणं चांगलं नाही. जन्माला येणं म्हणजेच काय? तुरुंगामध्ये जाणं. तुरुंगामध्ये जाणं चांगलं का तुरुंगातून बाहेर पडणं चांगलं? तुरुंगामध्ये कधीच जाऊ नये का तुरुंगामध्ये अधूनमधून जात जाऊ नाही? आणि म्हणून तुरुंगाचा संबंधच नको. मग तशाच प्रकारे काय आहे आपल्याला? बंधन आणि बंधमुक्त. आत्मा हा बंधमुक्त आहे. आत्म्याला बंध काहीच नाही, कधीच नाही. आत्मा सदैव मुक्त आहे, सदा मुक्त आत्मा आहे. त्याला बंध कधीच नाही. विचार जर केला तर बंध नाहीच. जिकडं तिकडं परमात्मा तत्व भरलेलं आहे. परमात्मा सोडून जगामध्ये काहीच नाही. जंगलात फिरणारा जो वाघ असतो त्याला बंधन नाही आहे. जंगलात फिरणाऱ्या वाघाला बंधन नाही. परंतु जो पिंजऱ्यामध्ये अडकलेला वाघ आहे त्याला मात्र बंधन आहे, नाही. मग तशाच प्रकारे तर आत्म्याला बंधन नाही. परंतु आपण जर म्हणू मी आत्मा आहे तर आपल्यालाही बंधन नाही. मग आता विचार काय सांगितला? बंध आणि मुक्त, नाही का? आत्मा बद्धही नाही आणि आत्मा मुक्तही नाही, नाही का? सूर्य ठिकाणी अंधार आहे का सूर्याच्या ठिकाणी प्रकाश आहे, नाही का? सूर्य ठिकाणी अंधार आहे, अंधार नाही, म्हणून प्रकाश म्हणणं सुद्धा काही कामाचं आहे. जसं अंधार नाही, सूर्य ठिकाणी प्रकाश, सूर्यप्रकाशित असतो, नाही. हे काय सांगायचा विषय आहे का? मग पाहुण्याला सांगायचं आहे का? म्हणजे आमच्या जावयाला 2 पाय आहेत, आमच्या जावयाला 2 हात आहेत आणि आमचा जावई डोळ्यानं पाहतो, नाही का? आमचा जावई काय करत असतो? डोळे साधा नाही जावई, डोळ्याने पाहत असतो, नाही का? हे काय वर्णन आहे का? नाही का? म्हणून काय सांगितली तर विषय सांगितला. म्हणून इथं विषय मायेचा विषय सांगायचा आहे. किती आपण जन्माला यायचं ते सांगितलं आणि खरा संसार कोणता सांगितलं. मग गर्भामध्ये येणं हा संसार आहे का नंतर गर्भातून बाहेर पडल्यानंतर आपण जे जन्म भोगतो तो संसार खरा आहे, नाही का? खरं काय आहे? गर्भवास हा संसार का गर्भातून बाहेर आल्यानंतर जे आहे त्याला संसार म्हणायचं, नाही का? आणि म्हणून कसं आहे काय सांगितलं तर असो हा संसार खरा का तो संसार खरा. परंतु तर गर्भवास हा खूप वाईट आहे, नाही का? सगळ्यात महत्त्वाचं काय? गर्भवास खूप वाईट आहे हेही शास्त्राला सांगायचे. आणि गर्भवासातून जरी सुटला तरी पुढं सुद्धा भयंकर वाईट काळ आहे. आणि भयंकर दुःखाला सुरुवात म्हणजे गर्भवासाने काय होतं? दुःखाची सुरुवात होते, नाही का? दुःखाला एंड नाही, सुरुवात आहे परंतु त्याला एंड नाही. आणि म्हणून पहा तर हा जो जीव आहे हा गर्भवासात येतो. हा अजून एक 9 मास कष्ट लाशी 10व्याने प्रसूत झाली, येताची कर्मजाळ तुझी मान अडकली. काय? 9 मास कष्ट लासी आणि 10व्याने प्रसूत झाली, आणि येताची कर्मजाळ तुझी मान अडकली, नाही का? आणि म्हणून कसं आहे? मातेच्या उदर कुहरी पकडोनी विष्टेच्या दाथरी, मातेच्या उदर कुहरी पचोनी विष्टेच्या दाथरी, उकडोनी 9 मासवरी जन्मोजन्मनी मरती. काय सांगू गरिबीच्या यातना, काय सांगू गरिबीच्या यातना, मज भोगिता नारायणा, मांस मळ मूत्र नाना, तुझं क्षणाक्षणा ध्यात असे. गर्भवासाचे दुःख गाडे, नाही का? गुणापुढे सांगेल. म्हणून हे गर्भवासाचं दुःख तर भयंकर आहे, भयंकर गर्भवासाचं दुःख आहे. आणि म्हणून तो काय करतो तर काय सांगू गरिबीच्या यातना, मज भोगिता नारायणा, नाही का? काय सांगू गरिबीच्या यातना मज भोगिता नारायणा, तुझं क्षणाक्षणा ध्यात अशी.
नाही का. आणि म्हणून तो काय करतो, सतत भगवंताला प्रार्थना करीत असतो की भगवंता तू ह्याच्यातून मला सोडव, नाही का. आणि म्हणून विष्टालेप चहूकडे काय म्हटलेलं आहे, विष्टालेप चहूकडे नाकीतोंडी कृमी किडे, काय काय सांगितलेलं आहे आता, काय सांगितलं, विष्टालेप चहूकडे नाकीतोंडी कृमी किडे गर्भवासीचे दुःख गाढे कोणापुढे सांगेल, नाही का. एवढं गर्भवासाचं. आणि म्हणून काय सांगितलं, कष्ट आहे 9 मास कष्ट लाशी, 10व्याने प्रसूत झाली, येताची कर्मजाळू तुझी मान अडकली, मातेच्या उदरकुवरी उकडोनी 9 मासवरी, नाही का. आणि मातेच्या उदरकुवरी उकडोनी 9 मासवरी पचवणी विष्टेच्या दाथरी आणि जन्मोजन्मोनी मरती. आणि म्हणून ह्या अशा गर्भवासाचं दुःख काढा. आणि म्हणून तो काय करतो, परमेश्वराला क्षणोक्षणी प्रार्थना करतो, हात जोडतो आणि म्हणतो मला ह्या गर्भवासातून तो सोडव, मी तुला विसरणार नाही, नाही का. सतत परमेश्वराचं ध्यान करतो, सतत परमेश्वराचं स्मरण करतो. त्याला तिथं कळतो की आपल्याला सोडवायला दुसरं कोणी नाही. आणि म्हणून गर्भी सर्व स्मृती होती सोहमभावी, म्हणजे एवढं. म्हणून खरा गर्भवास तर मातेच्या उदरामध्ये येणं गर्भवास, तो दुःखदायक काय का गर्भवासातून बाहेर पडलेला संसार खरा आहे. म्हणून आपल्या संसारातून बाहेर पडायचं. मग संसार कोणता, मातेच्या उदरकोरातला का मातेच्या उदरातून बाहेर पडलेला, हा एकत्व आहे. शास्त्रानंच असे काय केलेलं आहे, विविध मतं सांगितलेली आहे. आणि शेवटी काय सांगितलं, दोन्हींना मिळून संसार मिळतात. काय, आईच्या उदरात येणं आणि आईच्या उदरातून जे भोगावं लागतं त्या सगळ्यांना मिळून संसार म्हणतात. आणि म्हणून करायचं काय आपल्याला, तर याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे, नाही का. हा संसार आपल्याला, आपण म्हणतो तो संसार सागर भरला दुसतं, हे बाहेर पडायचं आहे. आणि त्याच्यासाठी आजच्या रेकॉर्डमध्येच भजन सांगितलेलं आहे, साधन सांगितले की त्याला देवाच्या भजनाशिवाय त्याला दुसरा पर्याय नाही. दुःखातून जर बाहेर पडायचं जर असेल, दुःखातून दुःख नको असेल तर देवाचं भजन करायलाच पाहिजे. आणि आणखी विषय कोणता आला होता, ही विस्मृती आपल्याला झालेली आहे. मुख्य म्हणजे विस्मृती, नाही का. मग आता स्मृतीवर येणं महत्त्वाचं आहे. विस्मृती झाली म्हणजे काय, आपलं वैभव, आपलं सुख, आपलं ऐश्वर्य, आपली मुक्तता, आपलं स्वातंत्र्य, ह्या सगळ्याचा आपलं विसर पडलेला आहे. तो राजा आहे आणि राजा तुरुंगामध्ये पडला आणि काय झालं, त्याला त्याचा बंध निर्माण झाला. त्याला विस्मृती आहे, म्हणजे हे स्मृती आहे त्याला, नाही का. परंतु आपल्याला आपण ब्रह्मस्वरूप आहोत याचं आपल्या स्मरणसुद्धा राहिलेलं नाही, नाही का. आपण आत्मस्वरूप आहोत, सर्व व्यापक आहोत, आनंद घन आहोत. आपल्याला सुखासाठी बाईच्या कोणत्याही साधनाची गरज नाही आत्म्याला, नाही का. आणि विचार करा, म्हणून समुद्र कधी असं झालं का, समुद्र फार कोरडा ठणठणीत पडला, असं कधी झालं नाही का. मग समुद्र कशाला म्हणतात, तर पहा, नद्या, नाले, आड, विहीर, नाही का. तर हे समुद्रावर अवलंबून आहेत का समुद्र यांच्यावर अवलंबून आहे, सांगा. कोणावर अवलंबून आहे, नाही. आणि म्हणून कसं आहे, तर सगळ्याचा स्रोत हा समुद्र आहे. तशा सगळ्या सुखाचा स्रोत हा आत्मा आहे. आणि मग आपल्या त्याच आत्मस्वरूपाची विस्मृती झालेली आहे. विस्मृती म्हणजे काय, तर उदाहरणार्थ पहा, एक श्रीमंत मनुष्य, बरेचसे त्याचे व्यवहार, पण त्याला काय झालं की काल 4-5 व्यवहार झाले, त्यात त्याला एक गडबडीमध्ये आपण 1 लाख रुपये दिले, कोणाला दिले हेच त्याला आठवेना. काय झालं, 1 लाख रुपये आपले दिलेत, कोण दिलेत ह्या लक्षात आलं, पण कोणाला दिलेत हे का आठवेना. तेव्हा ते 4-5 मित्र होते, 4-5 मित्रांना ते आले, जवळ बसले. तेव्हा तो म्हटला की मी 1 लाख रुपये काल दिले, पण कोणाला दिले हेच मला आठवत.
ज्यानं त्याच्यातच होतं, ज्यानं घेतले त्याच्यातच तो होता. तो म्हटलं बरं झालं आठवत नाही ना, हेच बरं आहे. गप्प बसला तो, गप्प बसला नाही. आणि आता त्यानं विचार केला, आठवलं तर ठीक आहे. म्हणायचं तुम्ही मला दिले, मग तुम्ही तेव्हा का सांगितलं. म्हणलं मी तुमची गंमत पाहत होतो. काय मी तुमची गंमत पाहत होतो. मी तुम्हाला सांगणारच होतो, पण पाहत होतो. नाही का, हे असं आहे. म्हणजे ही जी विस्मृती झाली, ही विस्मृती त्याला केवढ्यामध्ये पडली नाही का. मग म्हणून स्मृती महत्त्वाची आहे. तसं आपल्याला काय करायचं आहे, हे म्हणून कानी जे श्रीगुरु आपला उपदेश करतात, हे शास्त्र आहे ना, शास्त्र इतकं परिपूर्ण आहे. आपण बोलतो ना, आता जास्त नाही. तुका म्हणे फार संतांनी जर फार केलं, म्हणून आपल्या फार नाही जमलं, थोडा परोपकारानं अंतःकरण शुद्ध होतं आणि शुद्ध अंतःकरणात ज्ञान प्रगट होतं. आरशामध्ये पृथ्वी प्रगट होते नाही का. आणि लोखंडाचं जर समजा असं एखादी वस्तू असेल, त्यात नाही लाकडाची फळी, त्याच्यात नाही अंतःकरण आपलं प्रतिबिंब प्रगट होतं. आरशामध्ये प्रतिबिंब स्वच्छ आणि म्हणून स्वच्छ अंतःकरणात त्या परमात्म्याचं ज्ञान प्रगट होतं. अंतःकरण चांगलं कशा करतात बरं, वाईट. पण माणसाला कसं आहे, वाईट विचार लय आवडतात. कशाची जात ती, जनावराची जात. वाईट विचार आवडणं ही जनावराची जाती, पशुची जात. चांगले विचार आवडणं कोणाचं, तो पवित्र असतो ना. आणि म्हणून त्याला काय मिळतं, चांगलं काम केल्याचं फळ काय आणि वाईट काम केल्याचं फळ काय. चांगला विचार केल्याचं फळ काय, वाईट का विचार केल्याचं फळ. आणि म्हणून सगळं काही देव करतो. सगळा आपण पाहिलं तो गोवर्धन पर्वत होतो. गोवर्धन पर्वत कोणी उचललो, देवानेच पर्वत उचलला. सगळा पर्वत देवाने उचलला. आता प्रचंड अशा प्रकारचा पाऊस सुरू झाला. इंद्राने काय केलं, मोठा आता जास्त आपल्या बोलायला वेळ नाही, जास्त वेळ नाही. इंद्राला कळलं नाही, ब्रह्मदेवाला कळलं नाही, हा खरंच देव आहे का. म्हणून त्याची परीक्षा पाहण्यासाठी काय केलं, गोकुळात धोधो धोधो पाऊस पडला. प्रचंड पाऊस पडला, ढगफुटीला काय करता असा पाऊस पडला. आणि मग आता इंद्राने हे केलं बरं का, हा खरंच ब्रह्मदेवाला कळलं नाही का श्रीकृष्ण परमात्मा खरंच देव आहे का, गोकुळात जो आलाय तो देव आहे का. ब्रह्मदेवाला कळलं नाही. त्यानं काय केलं, तो गोकुळातली सगळी म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, गायी, धेनू, वत्स, एवढंच नाही तर ते गोपाळसुद्धा कुठे नेले, सत्यलोकात नेऊन ठेवले. कुणी, ब्रह्मदेवाने. आणि मग गंमत पाहत बसला. आता पाहायचं काय, हे करून ठेवलं, गंमत पाहत बसला. आता यांचं कसं काय होते, आता यांचं आपण पाहतो ना, आपण बाजूला होतो नाही का. समजा कार्यक्रम असला आपण जातच नाही, आपण नसलो पाहुण्यांचं कसं काय होतं, आपण नसलो पाहुण्यांचं कसं काय होते, बरोबर आहे ना. काय होत नाही त्या, म्हणजे करता करविता देवे हे अजून आपल्याला कळलं नाही. आणि म्हणून काय आहे तर इंद्राला कळलं नाही. म्हटलं आता हा खरंच देव आहे का. आणि म्हणून काय केलं, धोधो पाऊस पडला इंद्राला गोकुळामध्ये. आणि गोवर्धन पर्वताची पूजा करायला गेली होती त्या दिवशी सगळे सगळं गोकुळ. आणि मग देवाने ठरवलं, म्हटलं आता आपण काहीतरी सगळ्यांचं रक्षण करायला पाहिजे. म्हणून देवाने सगळ्यांना सांगितलं आपण काय करू, आता ह्या प्रचंड पावसापासून रक्षण करण्यासाठी आपण गोवर्धन पर्वत उचलू. म्हणजे सगळ्यांनी सावध व्हा, सगळी शक्ती एक कुटुंब काय करायचं, आपला गोवर्धन पर्वत उचलायचं आहे. आणि मग गोवर्धन पर्वत कोणी काठ्या लावल्या, कोणी हात लावले, जीव खाऊन पर्वत उचलला, असा वर उचलला पर्वत. आणि सगळ्यांचं रक्षण केलं. पण त्यांना गर्व झाला, आम्ही गोवर्धन पर्वत उचलला. देव कोणाचाही अहंकार चालून देत नाही, मी तुम्हाला सांगतो नाही का. इतरांचा सोडून द्या, आई गल्लीतल्या पोरांचा विचार करत नाही, परंतु स्वतःची मुलं चुकली का त्यांना फटके देते. तसं देव इतर जगाचा विचार करत नाही, पण भक्त चुकला की देव त्याला फटके देतो नाही का. आणि मग काय केलं, सगळ्यांना गर्व झाला, आम्ही गोवर्धन पर्वत उचलला, आम्ही गोवर्धन पर्वत उचलला.
नाही का. देवाने काय केलं म्हणजे श्रीकृष्णानं काय नाही फक्त करंगळीच लावली. आपण तर काठ्या लावल्यात, दम खाऊन परत उचलतोय. श्रीकृष्णानं काय केलं फक्त करंगळी लावली, आपण परत उचलला, अहंकार झाला. देवाने श्रीकृष्ण फक्त करंगळी थोडीशी ढिली केली, आला परत, मेलो मेलो म्हणलं, आता काही जगत नाही, परत खाली आला. कळलं का. सगळं काही तो करतोय. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, पण माझे माझी म्हणून वाया गेला. सगळं तोच करतो, तुम्ही निमित्त मात्र व्हा. सगळं तोच करतो नाही का. अशा प्रकारचं आहे. आणि म्हणून आपण कसं आहे, म्हणून शास्त्र आणि सत्संग आपली बुद्धी तीक्ष्ण करतो, स्वच्छ करतो. जे मनुष्य म्हण का, जे मनुष्यरूपी पशुला जे कळत नाही ते शास्त्र श्रवणानं मूर्खसुद्धा बुद्धिमान होतो. मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपातमहं वंदे कृष्णं वंदे जगद्गुरु.